तर या प्रकरणामध्ये आणखी तपास करण्याची गरज आहे। डॉक्टर वायबसेचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडेंनी कृषी मंत्रीपद भाड्यानं दिलं होतं। कराड मुंडेंचे कनेक्शन म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि तपासामध्ये पुढे आकाचंही नाव येईल असं धस म्हणतायत। तर अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आता धस यांनी केली आहे। तर पंकजा मुंडेंनीही या प्रकरणी बोलायला हवं असंही धस म्हणतायत। हो, मग आता ते अजितदादा स्वतः म्हणतात नैतिकतेचा हे करून राजीनामा द्यायला पाहिजे। मग आता हे काम अजितदादांचं आहे, त्यांचा पटकन राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांना पदापासून दूर केलं पाहिजे किंवा बिन खात्याचा मंत्री तरी करा ना। बिन खात्याचा मंत्री करा, कोणत्याही खात्याचा मंत्री ठेवू नका। आणि एकदा का हे सगळं क्लिअर झालं, या लोकांना फाशी झाली, अकाला आणि ह्यांना, तुमचा काही संबंध नसेल तर चार्ज घेऊन टाका। माझं म्हणणं, राजीनामा नाही दिला तरी बिन खात्याचं मंत्री करता येतं ना, अजितदादांनी तेवढंच करावं। कारण त्यांच्याशिवाय यांचं पानही हलत नव्हतं। वाल्मिक अण्णा कराड शिवाय यांचं कुठलं पान सुद्धा हलत नव्हतं। मग त्यांनी समोर येऊन, मीडियाच्या समोर येऊन म्हणावं ना, की जरी माझं पान हलत नव्हतं तरी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही। ते फक्त कधी मधी येऊन म्हणतात यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। बस, फाशीची शिक्षा झाली म्हणजे सगळं संपलं असं थोडीच आहे। का बोलू शकत नाही ते त्यांचं त्यांनाच विचारलं पाहिजे। त्यांनी बोलायला पाहिजे ना, हा किंवा नाही, का त्यांचं मूक संमती आहे, त्यांनी हे सगळं केलेलं कृत्य जे आहे याला त्यांचं समर्थन आहे असं त्यांना म्हणायचं असेल। बेकार पद्धतीने मारलाय ना संतोष देशमुख। संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलायला पाहिजे। त्या आमच्या जिल्ह्याच्या म्हणजे राज्याच्या नेत्या आहेत, फार प्रभावी नेते आहेत, त्यांनी बोलायलाच हवं होतं।